या जाणीवेने बरीच ऊर्जा दिली. प्रत्येकाला वाटत असतं की त्याच्या जवळची प्रेमाची माणसं सतत छान असावीत, त्यांना कधीच काही होऊ नये, ती सतत सुदृढ असावी, त्यांचे आनंदी चेहरे आपल्याला आजूबाजूला बघता यावेत. आणि हो, आपण वारंवार बघता म्हणजे वरवर बघता नातेवाईक नसलो तरीही तुझ्यात आणि आम्हा प्रेक्षकांमध्ये मनोरंजनाची अशी एक तार तू छेडलीस की खूप आधीच तू आमच्या खूप जवळचा आणि प्रेमाचा झालायस. म्हणूनच बहुतेक ती बातमी आल्यावर आम्ही सगळेच घाबरलो होतो, काळजात धस्त झालेलो. नाही, त्या दिवसाची त्या क्षणाची उजळणी अजिबातच करायची नाहीये, कारण आजचा दिवस तुला साजरा करण्यासाठी आहे, तुझा चित्रपट साजरा करण्यासाठी आहे आणि तुला या गोष्टीची शाश्वती देण्यासाठी आहे की आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत, तुझ्या पाठीशी. आमच्यापैकी एखाद्याच्या घरातली आजी तुझ्यासाठी जप करतेय, तर एखाद्याच्या घरातली आई स्क्रीनवर तुला बघून तुझी दृष्ट काढते. एखादी छोटी चिमुकली तुझ्यासाठी बहुतेक गेट वेल सूनचं ग्रीटिंग कार्ड बनवतेय, तर एखादा तरुण मुलगा तुला सोशल मीडियावर स्टॉक करतोय फक्त आणि फक्त तुझा आनंदी चेहरा बघण्यासाठी. फ्लावर नाही, फायर एम आय फायर असं तूच आम्हाला सांगितलंयस, पण याच्यात थोडंसं करेक्शन आहे की फायर नाही, मतलब फायर तो तू है ही, लेकिन तू फाइटर भी है. तू जितका खमका आहेस की आम्ही दुनियेला ओरडून सांगतोय की वो झुकेगा नाही यार. ही अनोखी गाठ या तुझ्या नवीन चित्रपटाचा पोस्टर बघून तू आम्हाला दिल्यास अनेक आशा आहे. श्रेयस, तुझ्यासोबत आमच्यासाठी देखील ही एक नवीन सुरुवात आहे. नवीन विचार, नवीन दृष्टिकोन, नवीन अप्रोच आणि आमचा तोच लाडका सुपरस्टार श्रेयस तळपदे. आजवर तू अनेकांना मदत केली आहेस, अडीनडीच्या वेळी त्यांच्या मागे उभा राहिलायस, अनेकांना या इंडस्ट्रीत स्थिरावण्यासाठी स्वतःचा हात पुढे केलायस. या सगळ्याचं केवढं पुण्य तुझ्या पाठीशी आहे तुला ठाऊक आहे का? तू ठणठणीत होणार यात काही शंकाच नाही. पत्र तुला लिहित असलो तरी दीप्तीचा उल्लेख केल्याशिवाय मात्र हे पत्र अपूर्ण आहे, कारण खऱ्या अर्थाने कंपॅनियन काय असतो याचा एक वस्तुपाठ तिने दिलाय. शेवटी घरात पुष्पा म्हटल्यावर इतका धीटपणा येणारच नाही का? श्रेयस, प्रेक्षक म्हणून आम्ही तुझा हात घट्ट धरलाय. काळे ढग सरून बघ, तुझ्या आवडीचं लख ऊन पडलंय. तू लढ, तू भीड, स्वतःची काळजी घे आणि पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर तुझ्या जादूने चार चांद लाव. तुझी आणि आमची ही अनोखी गाठ अशीच अबाधित राहू दे, क्योंकि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तुझेच हक्काचे रसिक प्रेक्षक.